सांगितल्याप्रमाणे रवी शेलार यांनी अणुशक्तीनगर विधानसभेच्या माध्यमाने हा कार्यक्रम घडवलेला आहे. मला असं वाटतं की रवी शेलारांनी या अणुशक्तीनगरमध्ये विधानसभा प्रमुख म्हणून ज्यावेळी विभाग अध्यक्ष म्हणून जबाबदारी पेलवली तेव्हापासून या विधानसभेचं चित्र बदललेलं आहे. मला असं वाटतं की भविष्यामध्ये ही विधानसभा नक्कीच परिवर्तन घडवणार, एक इतिहास घडवणार. काय वाटतं? अगदी नक्कीच. म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो, प्रत्येकाने मराठी बोललंच पाहिजे. जरी आपली बोलीभाषा ही मातृभाषा आहे आणि तिचं संवर्धन आपलं करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या विधानसभेमधल्या जेवढे गुणी कलावंत आहेत किंवा जे शिक्षक आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे. या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मला असं वाटतं की यांच्याकडून अशाच प्रकारची भव्य दिव्य कामगिरी या विधानसभेमध्ये घडणार आहे. मराठी भाषा राजदिनाच्या निमित्तानं खरं म्हणजे मी महाराष्ट्रातील नाही पण चेंबूरच्या जनतेला नक्कीच शुभेच्छा देईन. आणि मी जसं मगाशी सांगितलंच होतं की हे आमच्या महाराष्ट्रात आम्हाला हा दिन साजरा करायला लागतोय. खरं म्हणजे हा दिन जो आजचा दिन आहे तो खरं म्हणजे रोज खळखळाटने साजरा व्हायला पाहिजे. कारण काय बाकीच्या राज्यात त्यांच्या भाषेची जोर जबरदस्ती बघितल्यानंतर मला वाटतं की आम्ही तरी काहीच करत नव्हतो. पण आम्ही बरंच काय सोचलंय, अजून सोचतोय. आम्ही एवढा हातपाय पसरून दिलंय ना. आणि आता असं भविष्यात वाटायला लागलं की आम्हाला आमच्या इथं आम्हीच उपरे झालोत का. त्यामुळे हा दिवस रोजच साजरा करणं गरजेचं आहे. आणि शुभेच्छा देताना एवढंच म्हणेन की मराठी माणसा अजूनही वेळ गेलेला नाही. आपल्या हातात आहे. फक्त आपलं राज्य, आपली भाषा, आपली संस्कृती आपल्याला टिकवायलाच पाहिजे. आम्ही पाहिलेत जे आमच्याकडे जे आलेत एवढ्या वर्षापासून गुण्यागोविंदानंतर त्यांना आम्ही स्वीकारलंय. त्यांचा अनादर नाही. आज आमचे मित्र परिवारामध्ये सुद्धा बरीचशी लोक बाकीच्या इतर भाषिक आहेत ज्यांचा आम्ही मान सन्मानच करतो. पण आमच्या महाराष्ट्रात आमचा मराठीचा गौरव काय, मराठी बोलायलाच पाहिजे सर्वांनी. त्यामुळे आजच्या दिनाच्या मी याच शुभेच्छा देईन की सर्वांना आजच्या भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कधीच करत नाही आम्ही. उलटा एखाद्याने जर पत्ता विचारला ना तर तो आम्ही त्याला अचूक पत्ता सांगतो. आणि आता तर गरज नाही पडत, काढला मोबाईल का मॅप टाकला गुगलचा. पण बऱ्याचशा ठिकाणी असं झालंय की गुगल पण बऱ्याच ठिकाणी फसवतो. त्यामुळे जर तिथला मनुष्य, आणि हे माझे 2 अनुभव आहेत आणि हे आजच्या दिवशी सांगायसारखे आहेत का, तर मी तिथे हिंदीत बोललो. मी मराठीत नाही बोललो, मी हिंदीत. दोन्ही ठिकाणी मी हिंदी भाषेत बोललो. आणि दोन्ही ठिकाणी जसं मी तुम्हाला वलसाडचा सांगितला, वलसाडचा, त्यापेक्षा गुलबर्गाचा तो अनुभव एकदम खतरनाक अनुभव होता तो तर. पण त्या ऍड्रेसमध्ये माझा दिवस गेला. जनतेला हेच आवाहन करणार, बोला मराठी, शिकवा मराठी आणि प्रत्येकाला सांगा होय आम्ही आहोत मराठी. आजचा 27 फेब्रुवारी आज आपण मराठी भाषा दिन साजरा करतो आणि कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त, यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम करत असतो. मला वाटतं हा एकच दिवस न करता आपले 365 दिवस मराठी कार्यक्रम आपण करायला पाहिजेत. मराठी भाषा जपली तर आपली संस्कृती जपणार आहे. आणि आजच्या या दिनी तुमच्या माध्यमातून आज विभागातील सगळ्या नागरिकांना आजच्या दिनाच्या शुभेच्छा देते आणि परमेश्वराकडे प्रार्थना करते त्यांना सुखी, समृद्धी आणि निरोगी आयुष्य राहू दे. आता बघा तुम्ही, प्रत्येक राज्यात आपली भाषा, बोलीभाषा आहे ती प्रत्येक जण बोलतो. प्रत्येक राज्यातली लोक ती आपली भाषा बोलतात. मग आपण महाराष्ट्रातील लोक का बोलू शकत नाही? म्हणून आजपासून असं सगळ्यांनीच ठरवायचं की नाही, आज आपण मराठी बोलायचंच आहे. मराठी ही भाषा आपण शिकली पाहिजे. जेही आपल्या देशात, आपल्या राज्यात येतात त्यांनी आपली भाषा शिकली पाहिजे आणि मग आपली संस्कृती जपली पाहिजे. 27 फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा गौरव दिवस म्हणून आपण साजरा करतो. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माननीय राजसाहेब ठाकरे नेहमीच मराठी भाषेसाठी आजपर्यंत झगडत आलेले आहेत, आंदोलन करत आलेले आहेत. मराठी भाषेची अस्मिता टिकवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक महाराष्ट्र सैनिक याने काम केलेलं आहे. आणि खरोखर आज आनंदाचा दिवस आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण हा दिवस उत्साहात साजरा करत आहेत. आज या ठिकाणी माझे सहकारी विभागाध्यक्ष रवींद्र शेलार यांनी या ठिकाणी या मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे. फार सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि संपूर्ण मुंबईभर नव्हे, महाराष्ट्रभर मराठी भाषा दिवसाचे कार्यक्रम साजरे होत आहेत. आणि मी शेलार साहेब आणि अणुशक्तीनगर विधानसभेतील सर्व त्यांचे पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आता राजभाषेचा दर्जा तर मिळालेला आहे, परंतु राजभाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपल्या मराठी भाषेसाठी कोणत्या प्रकारचं काम झालं, त्यासाठी आपल्याला शासनाकडं फंड अवेलेबल झाले पाहिजेत. आणि मराठी भाषेचा दर्जा सुधारण्यासाठी
त्या ठिकाणी प्रयत्न खरोखर झाले पाहिजेत. फक्त राजभाषेचा दर्जा देऊन चालणार नाही. राजभाषेचा दर्जा तो सुद्धा मिळाला. माननीय राजसाहेब ठाकरे यांची आग्रही मागणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होती. त्यानुसार राजसाहेबांच्या त्या मागणीला यश आलं आणि मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. यासाठी अनेक मराठी लोकांनी प्रयत्न केले होते, पण खरोखर त्या मागणीला यश राजसाहेबांमुळे आलं हे मात्र निश्चित सांगता येईल. खरं तर हा जागतिक मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम याची सुरुवातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली आहे. मला वाटतं अणुशक्ती नगर विधानसभेच्या माध्यमातून हा एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. मला असं वाटतं या ठिकाणी जे मराठी लोकांचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे. मला वाटतं गणपती उत्सवात ज्या गणपती मंडळांच्या ज्या पारितोषिक त्या वितरणाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी या लोकांनी केलेला आहे. तर असे कार्यक्रम मला वाटतं पुऱ्या महाराष्ट्रात आज साजरे झाले. प्रथम ह्या कार्यक्रमाची सुरुवात ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. त्यानंतर आता विविध पक्षाची लोक, सामाजिक संस्था हा दिवस आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतात. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण ते आजच्या दिवशी नसलं पाहिजे, ते 365 दिवस असलं पाहिजे. 365 दिवस आपण मराठीतच बोललं पाहिजे, मग तो कोणी असू दे. आपण सगळे माध्यम शिकलं पाहिजे, पण आपण उत्तर हे मराठीत दिलं पाहिजे.